नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे नियोजित करण्यात आलेले मध्यवर्ती ग्रंथसंग्रहालयाचा प्रस्ताव अद्याप कागदावरच असल्याचं उघड झालं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी 1 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथालय उभारण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे पैसेच नसल्याने हा प्रस्ताव अद्याप पुढे सरकू शकलेला नाही. ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी अर्थातच आमदार संजय खेळकर यांनी यावर आता महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. ठाणे शहराला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. शहराची लौकिक वाढवण्याकरिता अनेक सामाजिक संस्था आणि ग्रंथालय शहरामध्ये आहेत. या लौकिकाला साजेसे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार होतं. ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असं मध्यवर्ती ग्रंथालय उभे करून त्या ग्रंथालयाचे नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं नियोजित करण्यात आलं आहे. त्यानुसार या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे तात्कालिक आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ग्रंथालयाची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथालय कागदावरच असून ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीत कडकडाट झाल्याने ग्रंथालयाचा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. मात्र आता आमदार संजय खेळकर हे या ग्रंथालयाच्या कामकाजाकरिता स्वतः पाठपुरावा करणार असून नागरिकांच्या सेवेकरिता लवकरच हे ग्रंथालय सज्ज करू असं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे. ठाणे शहरामध्ये लोकप्रिय प्रधानमंत्री यांच्या नावाने ग्रंथसंग्रहालय मध्यवर्ती विभागामध्ये करण्याचं मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये प्रपोज्ड होतं. 30,000 स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये भव्य असं हे ग्रंथसंग्रहालय उभारण्याचा महापालिकेने निर्णय घेतला होता. त्याकरता 1 कोटी रुपयाची तरतुदी झाली होती. यासंबंधी काही वृत्तपत्रामध्ये बातमी देखील आली. परंतु याची सगळी चौकशी करता खरं म्हणजे तत्कालीन आयुक्तांच्या संकल्पनेतनं हे ग्रंथसंग्रहालय ही अत्यंत चांगली कल्पना होती की हे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे. या सांस्कृतिक शहरामध्ये अशा प्रकारचं मध्यवर्ती भव्य असं ग्रंथसंग्रहालय आणि ते देखील विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नावे असणं ही देखील या शहराची भूक आहे, तहान आहे आणि काळाची गरज होती. परंतु कालांतराने खरं म्हणजे महापालिकेने पुढच्या अधिकारी जे येतात त्यांनी यामध्ये लक्ष देऊन हे पूर्णत्वास न्यायला पाहिजे होतं. वास्तविक आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला देखील अवगत करायला पाहिजे होतं. परंतु त्याच्यानंतर ही बातमी आल्यानंतर जेव्हा मी माहिती घेतली तर एकतर महापालिकेतल्या कुठल्याही अधिकाऱ्याला याची कल्पना देखील नाही की कुठे आहे, काय ठराव आहे. आणि शेवटी मी बांगर साहेबांना फोन करून त्याची माहिती घेतली. नारंग म्हणून त्या ठिकाणी जे बिल्डर आहेत त्यांनी आपल्या या ॲम्युनिटीच्या प्लॉटमधनं हे बांधण्याचं ठरवलं होतं. त्यांनी त्याचं डिझाईनही बनवलं होतं अशी मी माहिती मिळाली मला. आता खरं म्हणजे या संबंधामध्ये गेल्या वर्षभरामध्ये याचं प्लॅनिंग करायला पाहिजे होतं, कारण याचं तर 2-3 वर्षापूर्वीच याची प्रोव्हिजन झालेली आहे. आणि आता या पुढच्या काळामध्ये याची निश्चितपणे आम्ही पाठपुरावा करू आणि अशा प्रकारचं मध्यवर्ती संग्रहालय की जे पोखरण नंबर 2च्या भागामध्ये प्रपोज्ड आहे आणि ते देखील ॲम्युनिटीच्या माध्यमातून ते केलं जाणार आहे. तर त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर कसं काम सुरू होईल याच्याकरता माननीय आयुक्तांनी देखील लक्ष द्यायला पाहिजे. अधिकाऱ्यांनी देखील या संबंधामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. कारण की प्रधानमंत्र्यांच्या नावे जर होणार असेल तर त्याच्यामध्ये दिरंगाई होता कामा नये. खरं म्हणजे काही ठिकाणी अवास्तव उगाचच पैसे खर्च केले जातात. अवास्तव उगाचच त्याचा इतक्या जोरामध्ये पाठपुरावा केला जातो. वास्तू उभी केली जाते, त्याचा उपयोगही काही होत नाही. अशी परिस्थिती या शहरामध्ये आहे. परंतु याचा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने सदुपयोग होईल याच्या दृष्टीने देखील आम्ही कटाक्षपणे राखू आणि पुढच्या काळामध्ये होण्याकरता पाठपुरावा करू. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस
म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. झुंजार कामगार नेते व कार्यहृदय सम्राट स्वर्गीय शरदराव साहेब यांच्या जयंतीनिमित्त 9 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम म्युनिसिपल लेबर युनियन कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी झुंजार कामगार नेते व कामगार हृदय सम्राट स्वर्गीय शरदराव साहेब यांना जयंतीनिमित्त वंदन केले. त्याचबरोबर त्यांच्याप्रती असलेल्या भावना देखील या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या. अशा प्रकारे झुंजार कामगार नेते स्वर्गीय शरदराव यांची जयंती ठाण्यामध्ये साजरी करण्यात आली. कामगारांना न्याय मिळवून दिला आणि न्याय पण कसा मिळवून दिला तर घटनेत लिहिलेले जे कलम आहेत ते सर्व कलमची पूर्तता होईल अशा प्रमाणात त्यांनी ते न्याय मिळवून दिले. अनेक संघर्ष, अनेक आंदोलन हे शरदराव यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी केले आणि शरदरावांचं नेतृत्व असं होतं की एकही कामगारावर अन्याय झाला नाही. या नेत्याचं आयुष्य 100 वर्ष असावं असं प्रत्येक कामगाराला वाटत होतं. पण परमेश्वराची कृपा काय होती ते परमेश्वरालाच माहिती आणि ते आमच्यातून फार लवकर निघून गेले. त्यामुळे आमच्या कामगार बंधू भगिनींचं फार नुकसान झालेलं आहे. ते नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी ज्या ज्या या संघटना उभ्या केल्या त्या संघटना आज पण प्रयत्नशील आहेत. निव्वळ या संघटनेची एकजुटता याच्यासाठीच आहे की त्यांना शरदराव, रविराव यांच्यासारखे नेते लाभलेले आहेत आणि या नेत्यांमुळे या कामगारांचं भलं आजही होत आहे. पण त्यांच्या काळात जे भलं होऊ शकलं ते भलं मात्र आजच्या तारखेत होताना दिसत नाही. सत्ताधाऱ्यात बसलेली लोक आणि विरोधात बसलेली लोक जर यांचा आपण विचार केला तर यांच्यासाठी पुन्हा एकदा शरदरावांना जन्म घ्यावा लागेल. यांच्याशी लढा देण्यासाठी पुन्हा एकदा उभं राहावं लागेल. आणि मी शाश्वती देतो की आज जेव्हा मी त्यांचं पुण्यस्मरण करत असताना की खरोखर शरदराव पुन्हा एकदा आमच्यामध्ये आहेत आणि आम्ही शरदरावांचे अनुयायी म्हणूनच काम करत आहोत आणि पुन्हा एकदा शरदरावांनी उभे केलेले लढे आम्ही पुढे चालू ठेवू एवढंच मी या श्रद्धांजलीच्या वेळेस सांगू शकतो. कामगारांचं कुठेही नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत एवढंच शरदरावांना मी स्मरण करताना सांगू शकतो. धन्यवाद. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, कामगार एकजुटीचा हम सब एक है, हम सब एक है, लड़ेंगे. साहेब बोला ना. राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पाण्याचे निर्जंतुकीकरण, ग्रामपंचायत स्तरावरती पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची वितरण बिंदूच्या पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकामार्फत प्रत्येक महिन्याला एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. GBS विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवरती नळ पाणी पुरवठा योजनांचे स्रोत
शाळा, अंगणवाडी व नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देत आहे. ग्रामीण भागातील घरगुती व सार्वजनिक स्रोत 2365, ग्रामपंचायत कार्यालय 431, शाळा 1269, अंगणवाडी केंद्र 1152, आरोग्य केंद्र 33, उपकेंद्र 180 असे एकूण 5430 जलस्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे पुरेशा प्रमाणात किमान 55 लिटर पाणी प्रतिदिन प्रतिव्यक्ती विहित गुणवत्तेचे पाणी पुरवठा करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जलमिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती व सार्वजनिक स्रोत, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी सातत्यपूर्वक गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसेच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थेशी प्राथमिक चर्चा झाली आहे. अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत ही संस्था महापालिकेत सहकार्य करणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान, तफावत निधी, कर्ज या प्रकारचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झाला आहे. हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचाही समावेश आहे. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे प्राथमिक बैठक झाली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे प्रतिनिधी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, गुणवंत झांबरे, पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान इत्यादी उपस्थित होते. राज्य सरकारच्या मित्र या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिका पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीने CEWच्या सहकार्याने कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सांडपाण्याचे अतिशुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी 100 दशलक्ष लिटर क्षमतेच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावरती करण्याचा विचार महापालिका करत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी कसा उभारणार, त्याची परतफेड कशी करणार, त्या पाण्याची खरेदी कोण करू शकेल, त्या पाण्याचा दर किती असावा याचा अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत प्राथमिक चर्चा झाली आहे. त्याचे प्रतिनिधी या प्रस्तावावरती सविस्तर अभ्यास करून अर्थसहाय्याचे विविध पर्याय सुचवणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मलंगड मुक्तीची हाक दिली होती. माघ पौर्णिमेला होणाऱ्या आरतीला शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र हे करत असताना दोन्ही गटांच्या नेत्यांकडून एकमेकांवरती टीकाटिप्पणी करण्यात आली. मलंगडाला गद्दाराच्या पायापासून मुक्ती देण्याची वेळ आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तर काही लोक फक्त देखावा करण्यासाठी इथे येतात, त्यांचे हिंदुत्व बेगडी आहे असा आरोप ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. ज्याप्रमाणे 500 वर्षानंतर राम मंदिराची उभारणी झाली त्याप्रमाणे मलंगडालाही लवकरच मुक्ती मिळेल असा दावा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केला आहे. यामुळे मलंगडावरती राजकारण तापल्याचं चित्र होतं. मलंगड हिंदू आणि मुस्लिम भाविकांसाठी आस्थेचे केंद्र आहे. आनंद दिघे यांनी हिंदूची वहिवाट हेच मलंग मुक्तीची पहाट अशी घोषणा दिली होती. त्यानंतर दरवर्षी माघी पौर्णिमेला मलंगडावरती शिवसेनेच्या वतीने आरती केली जाते. शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर येथे दोन्ही गटांकडून हजेरी लावत आरती केली जाते. बुधवारी माघ पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी आरतीसाठी येथे हजेरी लावली. मात्र यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवरती टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मलंगडावरती हजेरी लावली. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार राजन विचार यांच्यासह दीपेश म्हात्रे आणि इतर अधिकाऱ्यांनीही येथे हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांनी शिंदे गटावरती जोरदार टीका केली. मलंग मुक्तीच्या फक्त बाता करतात, पण या गद्दारांचे पाय या मलंगगडाला लागतात. त्यांच्यापासून मलंगड मुक्त करण्याची वेळ आली आहे अशी टीका दानवे यांनी केली. तर शिंदे गटाचे हिंदुत्व बेगडी आहे, उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व खरे आहे. निवडणुका झाल्यानंतर हिंदुत्वाची पुडी बांधून हे खिशात ठेवतात, मात्र आता मलंगडावरती हे फक्त देखावा करण्यासाठी आले आहेत अशी टीका दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.
दरवर्षीप्रमाणे मलंगड यात्रा हजारो यात्रेकरू आज या ठिकाणी आलेत. मी त्यांचं स्वागत करतो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही सुरू केलेली मलंगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे. खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक जिव्हाळ्याचं नातं या मलंगडाशी मच्छिंद्रनाथाच्या समाधीशी जुळलेलं आहे. आणि म्हणून दरवर्षी माघी पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात, लाखो मलंग भक्त येतात, दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात. आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. खरं तर हे जागृत स्थान आहे नवनाथाचं मलंगड आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेली की हिंदुत्वाची ही वहिवाट आहे आणि खऱ्या अर्थानं आज ही वहिवाट नाही तर मोठा आता महामार्ग होतोय हा. आणि एक हिंदुत्वाचा विचार एक मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं हिंदुत्व, अध्यात्म आणि भक्ती हे सगळी एकत्र इथं दिसते. मला असं वाटतं हिंदू या निमित्ताने एकत्र होण्याचा एक मार्ग या मलंगडाच्या माध्यमातून निर्माण झाला. मलंगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्त देऊ? मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण तुम्ही येऊन तुमच्या अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला असं वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होतंय. नक्कीच हा वाद लवकर सुटेल. तुम्ही बघितलं असेल देशाचा जो राम मंदिराचा प्रश्न होता तोही 500 वर्ष आपला सुटला नव्हता, पण मोदी साहेबांच्या माध्यमातून एक राम मंदिराचा प्रश्न सुटला. त्याचबरोबर आपण जे प्रतापगडावर जी आपली समाधी आहे अफजल खानाची अनधिकृत तीही शासनाच्या माध्यमातून काढण्यात आली. आणि आत्ताच या महिन्याभरापूर्वी कल्याण कोर्टाने आपला दुर्गाडी जो मंदिर आहे तो हिंदूंचंच मंदिर आहे असंही जाहीर केलं. आता राहिलं ते शेवटचा मलंग मुक्तिगड, आता तोही लवकर होईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.